इतक्या गहन विषयाकडे एवढं तुम्ही आम्हाला परपटत ओढत न्यायचा अट्टहास आहे हा. आणि खरी गोष्ट आहे, इतकं सुंदर ज्ञान आहे की सगळं अमृतानुभव तुम्ही सांगायला लागला. आणि कसं 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 नेता असं वाटतं हो. खूप. हा नाही, हा ज्ञानेश्वर माऊलींचा जो अमृतानुभव सांगितला काय, तर हो तो भगवत नंतरच सांगितला की नाही. भगवद्गीता सांगितल्यानंतर हो निवृत्ती सांगितलं की अरे हे सगळं तू सांगितलं ते उत्तम आहे, ते हो भगवंताने आणि तू त्याचं विवेचन केलं. आता मला हे हो सांग की तू प्रत्यक्ष अनुभव आला, तुला जे हा काही नाथांची दीक्षा मिळाली, त्या हा दीक्षेतून तुझा काय अनुभव आहे तो अनुभव सांग. तर त्या अनुभवाला मा- त्यांनी अमृत म्हटलंय. आणि त्या हा ठिकाणी पहिलं प्रकरण शिवशक्ती समावेशन आहे. हो त्याला शिवाची अभेद्य कसे आहेत याचं हम्म वर्णन आहे. आता हो हे वर्णन हे अनुभवातीत आहे. हो म्हणजे अनुभव हा शब्द जरी वापरला आणि नुसता अनुभव शब्द नाही वापरला, तर हो अमृतानुभव वापरला, हो तर त्या हो अनुभव त्याला म्हणता येईल. तशा हा प्रकारचं सगळं विवेचन हे अनुभवातीत अनुभव आहे. हो जोपर्यंत तुम्ही अमृत स्थितीमध्ये जात नाही, तेव्हा हो त्या अमृताचा अनुभव तुम्हाला मिळत नाही. पण ती हो जाण्याची सुद्धा ते नेमकं हो काय हे समजून घेण्याची जिज्ञासा ज्याच्यामध्ये, त्याला हो याचा अर्थ कळू शकतो. तसं आहे. हो आणि ते केवळ 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 गुरुकृपेशिवाय अशक्य गोष्ट आहे. आणि ती लाभ झाला मला खूपच आनंद होतो. आणि माझा अनुभव एवढाच आहे की गुरुचं जेव्हा संध्याकाळी जे मी ऐकते किंवा हे काय ऐकते, मला काय कळत नाही, पण इतका आनंद होतो. आणि तोच आनंद म्हणजेच अनुभव. आनंद आहे, आनंद हाच अनुभव आहे त्यातला. हो हो त्यात काय कळलं किंवा काय कळलं नाही हा याच्यापेक्षा प्रत्यक्ष त्याचा ऐकताना जे काही मध्ये जात असतं नकळतपणे ज्ञान, तर होय त्यामध्ये जो काही परिणाम आहे तो परिणाम म्हणजेच आनंद आहे. हो आणि हो तो आनंद सिद्ध होणं हीच पावती आहे की तुम्हाला ते प्राप्त झालं. बरं काय, कारण काय, ज्या ठिकाणी ते जायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचलं की त्याचा जो परिणाम आहे तो आनंद आहे. म्हणजे आम्ही जे काही जाणीव आणि नेणीव जे म्हणतो, ही जाणीव नेणीव हे फक्त जीवात्म्याचा विषय आहे, तो हा, परमात्म्याचा विषय नाहीच आहे. काय, हा. तेव्हा मी जाणलं असं जर कोणी म्हणेल, तर मग ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की जाणलं याचा अर्थ तुम्ही काहीच जाणलं नाही. हो 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 तर त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, जाणला असा शब्द वापरला की तुमचा जीव भाव आला. हो हो आणि जीव भाव आला की तिथे अज्ञान आलं. आणि हो अज्ञान तुम्ही काय जाणलंय, तर तुम्ही काहीच जाणलं नाही, हा त्याचा अर्थ आहे त्याचा. त्यामुळे आपल्याला काय समजलं याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला आपण जे स्वीकार करत असताना जो आनंद झाला, तो आनंद हाच त्याची अंतिम जी परिणती आहे, अंतिम त्याच्यातलं जे काही लाभ आहे, तो लाभ म्हणजे सच्चिदानंद तत्वाचा लाभ आहे. हा? असा तो तुम्हाला मिळतोय ही उत्तम गोष्ट, आशीर्वाद आहे. हा. जे आता सांगितलं ना की काय सांगितलं मला माहिती नाही, पण ऐकत होते. आणि ऐकताना खूपच वाटत होतं की अजून काहीतरी खूप सखोल आहे. आणि तिथपर्यंत आपल्याला महाराज नेतायत. बस आणि बस. त्याचं राहणं एकदा गरजेचं आपलं आहे. बोट महाराजांच्या हातात दिलं ना, आणि जेव्हा महाराज चालतात तेव्हा तुम्ही कुठे घेऊन चालले, मला त्याचा लाभ आहे का, हा प्रश्न तिथं अप्रस्तुत आहे. समज, अप्रस्तुत. की त्या ठिकाणी अगदी. नाही नाही, महाराजांनी आपलं बोट धरलंय ना, मग हो आता आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता करायचं कारण नाही. तर आपण हो योग्य त्या ठिकाणी चाललोय अशा प्रकारचं गृहीत होणं हीच महाराजांची श्रद्धा आहे. हो आणि अशी श्रद्धा असली तर श्रद्धावान लभते ज्ञानम, असं भगवद्गीतेचा जे सिद्धांत आहे, तर त्या हं. सिद्धांताची प्रत्यक्ष प्रतीती मिळेल की सद्गुरूवर जो हो श्रद्धा आहे, ती श्रद्धाच ही ज्ञानाकडे घेऊन जाते. हो हो हो. आणि जे गगनाचं सांगितलं ना की गगनाचा परिभाषा म्हणल्यापेक्षा त्याची व्यापकता, आणि व्यापकता हेच सगळं आहे. ब्रह्म व्यापक आहे हे जे बरोबर. सांगितलं ना. आणि पृथ्वी तत्वातही तेच आहे, वायू तत्वातही तेच आहे, पंचमहाभूत तेच आहेत, जे एकमेकात मिसळलेले आहेत आणि सगळीकडे व्यापक आहेत. आणि तेच ब्रह्मतत्व आहे. हे जे हा आजचा हा. साधारण मला असं वाटते असं. आणि आणि ते म्हणून तेच तत्व सांगितलं. तत्वस्वरूपाने तत्वस्वरूप जे असतं ना, ते तत्वस्वरूप समजून घ्यायची गोष्ट नसते, तर हो ती सहजतेने प्राप्त होणारी गोष्ट असते. हो हो त्यामुळे तिथे अट्टहास चालत नाही, तर तिथे श्रद्धा चालते. काय श्रद्धेने ऐका,
आणि श्रद्धेने ऐकल्यावर ज्ञान जे आहे ते सहजतेने मध्ये येईल. हा हो सिद्धांत आपण लक्षात घेतला पाहिजे. हा विषय हो. तर्काचा नाहीये. नाही. तर्काचा नाही, तर्कातीत आहे, पण याचा अर्थ तर्कदृष्ट नाहीये. हो काय? हो म्हणजे हो. काही वेळा लोक म्हणतील किंवा नेहमी अध्यात्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की तर्कातीत आहे, बुद्धीच्या पलीकडे आहे. म्हणजे आमची बुद्धी आम्ही वापरायचीच नाही का, किंवा याचा अर्थ तर्क त्याच्यात चालतच नाही का, तर असं नव्हे. तर तर्क हा तरल पातळीवर गेला पाहिजे. तर्क जो आहे ना, त्या तर्काला जो अहंकाराचा जो दुर्गंध आहे तो सुटला तर हं. तर्क तरल पातळीवर जातो, आणि तरल पातळीवर गेलेला तर्क जो आहे तो तुम्हाला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जातो. आणि नंतर तो बाहेर दाराच्या बाहेरच उभा राहतो. मग जेव्हा मध्ये गेल्यानंतर त्या तर्काचं मध्ये काही स्थान नाहीये, तर त्या ठिकाणी श्रद्धा आणि भक्ती याच्याशिवाय काहीच नाहीये. आणि जेव्हा भक्ती होते तेव्हा तो विभक्त होऊच शकत नाही, तर तो परमेश्वर स्वरूप होतो. हे समजणं खूप आवश्यक आहे. छान, चला, खूप खूप आशीर्वाद आहेत तुला. खूप छान. स्वामींची खूप कृपा अखंड राहो तुझ्या. छान. बोला, बोला, परांजपे बोला. हा, नमस्ते गुरुजी. मी नमस्कार, आता काय नमस्कार. गेल्या 2 वेळापासून येतोय, त्याच्यामुळे सगळं अगदी काय आकलन होतच असं नाही. हो, परंतु आज ऐकत होतो तेव्हा असं वाटत होतं की ते सारखे वाक्य मनात येत होतं, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. त्याची साधर्म्य आहे का, तुम्ही जे काय सांगत होतात त्याच्याशी? हेच आहे ना, कारण जिथे काय करतो आणि अकर्तो हा जो दोन शब्द वापरले ना, तर तो करताच जेव्हा अकर्ता होतो, काय, हम्म, त्यावेळेस तो आपोआपच त्यात तत्वाला स्पर्श करत असतो. हम्म, हम्म. तोपर्यंत तो करता अकर्ता होत नाही, तोपर्यंत तो साध्य जे साध्य करायचंय तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही त्या अकर्त्याच्या स्थितीमध्ये जात नाही ना, तोपर्यंत तुमच्यामध्ये सहज अवस्था येत नाही. ती पण सहज अवस्था. हा, पण ते करता करता कळतं, पण अन्यथा कर्तुम म्हणजे काय म्हणायचं असतं? अन्यथा म्हणजे तुम्ही अकर्ता झाल्यानंतर सुद्धा तुमच्या माध्यमातून जे काही घडतं हा. ती अन्यथा कर्तृत्व आहे. अच्छा. दुसरं नाही, क्रिया थांबत नसते, हा हा. पण कर्तृत्व भाव संपतो. संपतो, बरोबर आहे. हम्म. त्याला अन्यथा कर्तृत्व असं म्हटलं. अच्छा अच्छा. कळलं. छान. छान. म्हणजे कृपा आहे खूप. हो ऐकावं आणि आनंद घ्यावा. हो, अगदी प्रश्नच नाही फार. या आणि तुम्ही. ते हे सुद्धा सुरुवात केलेली आहे काल, हा, हा. स्पंदन बरोबर. रहस्याचं. हा, हो, पण हो. पहिलंच वाक्य खूपच मोठं होतं, त्यामुळे जरा त्याची नाही, फोड ते करून काय, प्रयत्न. कारण महाराजांचा काय विचाराचा प्रवाह इतका हो इतका तो प्रभावित असतो की त्याला हो पुढे थांबवू शकत नाही. वारा जसा व्हायला लागला की वाऱ्याला कधी फुलस्टॉप असतो का, हो, स्वयंपाक अगदी. असतो का? मग ती हो, स्थिती महाराजांच्या मुखातून बाहेर पडते त्यालाच अगदी असते. अगदी. हो, त्यामुळे ती स्वाभाविक गोष्ट आहे. पण आपण आता जेव्हा लिखाणाच्या रूपामध्ये लोकांसमोर मांडतो तेव्हा आपले व्याकरणाचे नियम आपण लागू करायला पाहिजे. बरोबर, अगदी ते करायलाच लागतं, तेव्हा फोडायला लागतं आणि ते तुकडे करून मग जोडायला लागतात पुन्हा. अगदी, अगदी. हा? छान, चला, खूप ओके, चला. आशीर्वाद नमस्कार नमस्कार. स्वामी. संजय बोला. श्री हा, स्वामी समर्थ काका, स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे दोघांनाही, खूप आशीर्वाद आहे. हो कालचं हो हो. कालचं तुमची व्हिजिट खूप आम्हाला आनंददायक वाटली. नाही, आम्हाला सर काका खूप एनर्जी दिली काका. आम्ही म्हणजे गाडीत म्हणत होतो, काकांना भेटल्यावर एनर्जीचा एकदम झराच वाला. आम्ही सगळे खुश होतो, सगळे खुश होतो. हो ना, आणि बस हा. तेच तेच मला पाहिजे. मुख्य काय माहितीये का, की जे रहस्य आपल्याला जेव्हा समजायला लागतं की नाही, हो तेव्हा क्लिष्टता नष्ट होते. माणसाला क्लिष्ट कुठपर्यंत वाटतं, कोणताही विषय असो, तर तो क्लिष्ट आहे, अवघड आहे असं कुठपर्यंत वाटतो, जोपर्यंत तो त्या विषयाच्या अंतिम बिंदूपर्यंत जात नाही. आणि अंतिम बिंदू काळात अरे हे इतकं सोपं होतं का, आपण उगाच हे अवघड समजत होतो. आपल्या सगळ्या शिक्षणामध्ये, शिक्षण पद्धतीत सुद्धा आपण ज्यावेळेस सुरुवात करतो एखाद्या विषयाला, त्यावेळेस सुरुवातीला असं वाटतं की हे क्लिष्ट आहे, अवघड आहे, कठीण आहे, समजणारं नाहीये. म्हणून काय करतो आपण, प्रयत्न करतो. आणि हळूहळू प्रयत्न संपतो आणि सहजता येते. तेव्हा सहजता येते तेव्हा विषयाचं आकलन जे आहे ना, हे तितकं सहज होतं. तसं आता बरोबर का. तुम्ही सगळे आता काय प्राध्यापकाच्या भूमिकेत आल्यामुळे तुमची एक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, पण अजून दुसरी प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. आणि ती दुसरी प्रक्रिया अशी आहे की तुमच्यामध्ये सहजता यावी. चिंतन असावं, पण चिंतन असं असू नये की ज्याच्यामुळे ताण पडेल. आणि ज्याच्यामध्ये चिंतनामध्ये चिंता असता कामा नये. तर चिंतन हे आनंददायकच असलं पाहिजे. हे ज्यावेळेस तुमचं स्थिती आली ना, तेव्हा तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रियेचा उद्देश तिथे सफल झाला.
असं आहे. हा? हो. खूप छान. आणि आणि मुलांना काल मग आम्ही औरा काढला तिथे हा, सगळ्यांचा. हो. हा. बरं हा बरं. हा. हा 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 हा. मग छान आणि मग छान. निघून 4 वाजता निघून आलो आम्ही तिथून. नाही, छान झालं ना, तुम्ही थांबले, फार चांगलं केलं. हो हा, हो हो. खूप हा चांगलं झालं. तर त्या हो तिने जयश्रीनी आणि ते अभिजितने जेवण बिवण केलं की नाही? हो केलं त्यांनी. आणि ती आता पुण्याला येत आहेत, मग आम्ही त्यांना बोलू आपल्या घरी. हो हो, चालेल 9-10ला चालेल. येणार आहेत ते. मग मी त्यांना म्हटलं या घरी, आपल्या घरी बोलवू आम्ही त्यांना. हो हो, हो हो. जरूर जरूर जरूर. आणि ऋषिकेशची ओळखी झाली, त्यालाही सांगितलं. हो, ऋषिकेश सुद्धा चांगला मुलगा आहे, अगदी ऍक्टिव्ह हा मुलगा हा आहे. हो आणि हो तो कन्सिव्ह करतो, आयडियाज कन्सिव्ह करण्यामध्ये चांगला आहे हो तो. हो. त्याचा आयडिया त्याला म्हणजे काल नंतर आम्ही अजून डिस्कशन केलं तर छान आहे त्याचं म्हणजे हो, ग्राफ्टिंग छान आहे. हो ग्रास्पिंग हो चांगला आहे, कार्यवाही सुद्धा चांगली आहे. हो हं, हो हो खूप चांगली. आणि हो आपले का. सुद्धा जे मुलं आहेत ना, सगळे हे आयटी क्षेत्रामधले आहेत, सगळ्यांना कम्प्युटर एक्सपर्टाईज आहेत. तर सगळ्यांना सुद्धा थोडे 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 प्रोजेक्टचे तुकडे तुकडे द्यायचे, याच्यावर बाबा विचार कर. काय? हो हा, म्हणजे त्यांना सगळ्यांना मोटिवेट करणं आपलं काम आहे. ठीक आहे ना? हो. आता आम्ही पहिल्या आता इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत, काल सरांनी सांगितलं बरोबर. की इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत याचा आपण पहिल्यांदा हं, अभ्यास करू म्हणे. आणि मग बरोबर बरोबर. त्याच्यानुसार आपण समोर जाऊ आणि बघू त्याच्यातलं. हो. हो तर त्या ठिकाणी एआयची मदत घेऊ शकता तुम्ही, काही हो प्रश्न हो नाही. काका. हो हो. एआयची याच्या मदत मधली नोंदी. अगदी आहे. हो हो आणि सगळं व्यवस्थित चांगलं होणार आहे पण तुमच्या माध्यमातून. हा, हो काका, चालेल. तुमचा आशीर्वाद पाहिजे काका, तुमचा आशीर्वाद आहे. दोघांनाही खूप आशीर्वाद आहे. स्वामीची कृपा अखंड. बोला, अजून कोण बोलताय? श्री समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. हा, बोला, काय काही नाही, म्हणतात? आशीर्वाद फक्त. आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद आहेच आहे, अखंड आशीर्वाद आहेत. छान सगळं. नेहमी आनंदी राहा, आपल्या कामामध्ये मग्न राहा. सतत कुठल्याही प्रकारचा अनावश्यक विचार येऊ देऊ नका. या विचाराचा काही उपयोग नाही. असे विचार जे बाहेर असतील, जसं आपण सकाळी उठल्या उठल्या घर वगैरे सगळं स्वच्छ करतो की नाही, तसं उठल्या उठल्या आपलं मन सुद्धा स्वच्छ करून टाकायचं. नथिंग डुईंग. सगळे जग जे आहे ते आपल्या आनंद देण्याकरता आहे, आणि आपण जगाला आनंद देण्याकरता. हा विचार मध्ये ठेवायचा आणि कार्य करत राहायचं आणि आनंदी राहायचं. हा, छान. काका श्री शिवाजी स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला शिवाजी, हा, कशी? काय एकदम छान आहे आणि हे आहे. हा. आणि मला सामुदायिक अग्निहोत्र पण करायला मिळालं याच्या अक्षय तृतीया दिवशी. अरे वा. अं, हो हो. हो, अं, त्या दिवशी परशुराम जयंती असते ना, म्हणून ते हो. परशुराम हा जयंतीला अग्निहोत्राचं महत्व आहे. आणि ते हा गजानन महाराज जे होते अक्कलकोटचे, हा त्यांना परशुरामाने दर्शन दिलं आणि त्यांनी ते अग्निहोत्र करायला सांगितलं. हो, बरोबर त्यापासून बरोबर. त्यापासून त्याचा प्रचार ते करतात. आणि तिथे जे शिवपुरी म्हणून जे ठिकाण आहे हा अक्कलकोटचे, मग ते त्या हा ठिकाणी त्यांचं स्थान आहे. काय? हा ते सहजासहजी बघा म्हणजे कुठेही गेलं की ऑटोमॅटिकली काही ना काहीतरी तर महाराज देऊन जातात, असं असं चाललेलं आहे मग त्यामुळे. आता सगळीकडे महाराजच आहेत, पण अनेक रूप हो धारण करणारे महाराजच आहेत. हो. महाराज महाराजशिवाय अस्तित्वच नाही काही, बाकी सगळं खरंय खरं. अस्तित्व आभास आहे फक्त, की हो, मी आहे, मी असं आहे, मी तसं आहे, हे सगळं जे आहे ना, करेक्ट करेक्ट. आभास आहे तो आभास. म्हणजे ओनली इट होय इज होय इल्युजन आणि परसेप्शन. काय तर बियॉन्ड होय इल्युजन आणि परसेप्शनच्या बियॉन्ड जे काही वस्तू आहे ती म्हणजे महाराज आहेत. होय होय. हा, आणि ती ती मान्य करायलाच पाहिजे आणि त्या पद्धतीनं राहायला पाहिजे. आणि खूप अं, छान. अं, व्हा लागल्या असेच आशीर्वाद असू देत. हो, श्री स्वामी अखंड. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. छान. बोला, तुम्ही कोण बोलताय? मला एक विचारायचं आहे हा, बोल, विचारा ना. की जीवभाव म्हणजे कमी होण्यासाठी एक तर धारणा योग्य झाली पाहिजे की मी करता नाहीच आहे, कोणी करते करावी ते फक्त स्वामीच आहे. बरोबर आहे. आणि दृढ विश्वास त्या शक्तीवर ठेवला एवढंच पुरेसं आहे का जीवभाव कमी करायला किंवा नाहीसा करायला? असं नाही, पुरेसं आहे म्हणण्यापेक्षा ते दृढ 100% होणं आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट एकदा तुम्ही सच्चिदानंद तत्वामध्ये तुम्ही सत्तत्वाशी घ्या किंवा चित तत्वाशी घ्या किंवा आनंदाशी घ्या, कुठल्या एका तत्वाला परिपूर्ण झालं तर उरलेले 2 तत्व आपापच येतातच तुमच्याकडे. काय होतं की मनुष्य काय करतो की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण नाही करत. तो म्हणतो की नाही, अजून काय करायला पाहिजे सांगा, अजून काय करायला पाहिजे.
मग तुम्हाला सांगतात की नाही बुवा, तुम्ही स्वधर्माचं आचरण करा. मग स्वधर्माचं आचरण करतोय आम्ही, पण अजून आम्हाला काही तेवढे रिझल्ट मिळत नाही. मग अजून काय करायचं सांगा. मग तुमची धारणा अशी ठेवा. मग धारणा एकदा तरी झाली की मग आता अजून काय करायचं सांगा. किंवा महाराजांचं तुम्ही अनुसंधान करा, नामस्मरण करा. म्हणजे आचरण, धारणा आणि संवेदना, ती 3 केल्यानंतर सुद्धा म्हटलं अजूनही नाही झालं, तर मी म्हणतो शांत बसा मग. तुम्ही केल्याने जर अडचण येत असेल तर करू नका ना मग, नाही का. माणसं काय करतात आणि अपूर्ण झालं असं म्हणतात. अपूर्ण क्रिया करण्यापेक्षा अक्रिय स्थितीमध्ये जाणं, म्हणजे जे व्हायचंय ते महाराज करून घेतील आपोआप. त्यात म्हणजे तुमची तिथे कुठल्याही तुम्ही शंका व्यक्त करू नका की मला माझ्या हातून बरोबर होतंय का नाही होतंय. तुम्ही सुपूर्द केलं ना महाराजांना सगळं, मग ते बरोबर करून घेतील. काय होतं, माणूस काय करतो, एकाच वेळेस सगळ्या गोष्टी आपल्याकडे घेतो ना, आणि तो तेवढा सक्षम नसतो त्याला. आता तुम्ही काय सांगितलं, एवढी धारणा परिपूर्ण आहे का, अपुरी तर नाही ना, मग अजून काय करायचं. आहे की? तर म्हणजे एक केलं तर दुसऱ्या 2 गोष्टी येतात, हे समजणं आवश्यक आहे. धारणा पक्की असेल तर क्रिया उत्तम होईल, आणि धारणा आणि क्रिया उत्तम असेल तर संवेदना ही सहजतेने निर्माण होईल, नाही का. पण तिथे शंका जर व्यक्त केली तर हे परिपूर्ण आहे का वा पर्याप्त आहे का. तरी महाराज म्हणाले जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे. हे म्हणजे असे कोणीतरी विचारणार पुढे आपले भक्त, म्हणून त्याने आधीच सांगून टाकलं, जो प्राप्त आहे वो पर्याप्त है, आणि पर्याप्त से ही प्राप्तव्य को प्राप्त करना है. हे पुढचं वाक्य माहिती आहे लोकांना. समजलं? लक्षात घ्या. स्वामी समर्थ. श्री स्वामी. पुढच्या रविवारी आपण भेटूया. हाच विषय पुढच्या रविवारी अजून सांगू. ठीक आहे, ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ की जय. महाराज की जय.